परतवाडा अंजनगाव रस्त्यावर पत्रोड येथे जवालपूर शिवारात जाणाऱ्या कालव्याच्या बाजूने पिकलेल्या केळी फेकण्यात आल्या होत्या। त्या केळी गायींनी खाल्ल्या। केळी खाताच काही वेळातच 2 गायींचा जागेवरच मृत्यू झाला। उर्वरित गाय वासरू यांची प्रकृती चिंताजनक आहे। पत्रोड येथील रहिवासी विनोद ठाकरे यांच्याकडे स्वतःच्या मालकीच्या 15 ते 16 गाय वासरे आहेत। नेहमीप्रमाणे त्यांचा मुलगा रोहित जनावरे चारण्यासाठी घेऊन गेला असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मोठ्या प्रमाणात पिकलेल्या केळी आणून फेकल्या होत्या। त्या केळी खाताना 80,000 रुपयाचे किमतीच्या 2 जर्सी गायी तात्काळ मरण पावल्या, तर उर्वरित गायी वासरू गंभीर आहेत। फेकलेल्या केळीतून विषबाधा झाल्याने गायींचा मृत्यू झाला आहे। गायींचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सत्य बाहेर येईल असे सागर विनोद ठाकरे पशुपालक यांनी सांगितले। पण घटनेला 2 ते 3 दिवस होऊन सुद्धा प्रशासनातर्फे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही। पशुपालक यांना न्याय मिळावा व दोषी असणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होत आहे। हीच केळी जर शेतशिवारात रखवालदारांच्या मुलांनी खाल्ली असती तर जीवितहानी झाली असती। केळी फेकलेल्या परिसरात केळी फळ प्रक्रिया केंद्र असून संशयाची सुई तिकडे वळते व ग्रामवासियांसह पशुपालक चर्चा करीत आहे। प्रतिनिधीने चौकशी केली असता पूर्व विदर्भासह मध्य प्रदेशात गंभीर पूर परिस्थिती झाली असता बऱ्याच प्रक्रिया केलेल्या केळी माल बाजारपेठ पोहोचला नसल्याने फळ प्रक्रिया केंद्रात पडून राहिल्याने सदरहू माल फेकण्याची वेळ आली असल्याची विश्वसनीय माहिती आहे। पिकलेली केळी जनावरांना बाधा असून रवंथ करण्यास सुलभ नसल्याने जनावरांचे पोट फुगून मृत्यू झाला असावा असे काही पशु जाणकार सांगतात। रस्ता परिसरात मृत जनावरांची दुर्गंधी सुटल्याने महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। SCN न्यूज परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता परतवाडा येथून पंकज साबूसह नितेश दुबे यांचा हा वृत्तांत।